आज आपण एक अत्यंत भयंकर आणि थरकाप उडवणारी घटना बघणार आहोत। आता कोणी विचार तरी करू शकतं का हो की जी व्यक्ती आपल्याबरोबर ती राहते, जी व्यक्ती खाते, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होते, प्रत्येक अडचणीमध्ये संकटामध्ये धावून येते, जी व्यक्ती आपल्याला तन मन धन अर्पण करते, पण जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे केले जातात, त्याचे छोटे छोटे पीस केले जातात, ते कुकरमध्ये शिजवले जातात, त्यानंतर ते गॅसवरती काही तुकडे भाजले जातात आणि त्यानंतर कुत्र्यांना खायला घातले जातात। आपण विचारही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही अशी घटना घडलेली आहे मुंबईमध्ये आणि हीच घटना आज आपल्याला बघायची आहे। आता या घटनेला सुरुवात होते साधारणपणे 15 वर्षापूर्वी। म्हणजे मनोज साने नावाचा एक 40 वर्षाचा व्यक्ती आहे आणि हा बोरिवली या ठिकाणी एका किराणाच्या दुकानामध्ये कामाला आहे। आता या दुकानामध्ये एक साधारण 16-17 वर्षाची एक तरुणी, तिचं नाव आहे सरस्वती वैद्य, तर ही त्या ठिकाणी साहित्य न्यायला यायची। आता यावेळेस यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली। आता मनोजचं वय होतं साधारण 40 वर्षाचं आणि तो एकटाच होता, तर सरस्वती ही सुद्धा अनाथ होती। आता यामुळे मग यांना एकमेकांचा आधार वाटत होता आणि पुढं सामान नेता नेता किंवा उधारी देता देता यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झालं, यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली। आता एक तरुणी आहे, एक नुकतीच वयात आलेली तरुणी आहे आणि तिच्याबरोबर तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा तिचा प्रियकर आहे आणि यांच्यामध्ये आता हे जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि नंतर दोघंही भाद्रपदीमध्ये राहायला लागले होते। आता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली, हे एकमेकांच्या बरोबरती होते। आता हे दोन प्रेमी जीव जे आहेत ते त्यानंतर म्हणजे 10-12 वर्षानंतर मीरा रोड या ठिकाणी, म्हणजे मीरा रोडचा जो भाग आहे त्या ठिकाणचं भाईंदर पूर्व या ठिकाणी एक उड्डाणपूल आहे, त्याच्याजवळ एक रेशनिंग कार्यालय आहे, त्याच्या समोर गीतानगर फेज 7 आहे, त्या ठिकाणी गीता आकाशदीप ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये 7वा मजला आहे, त्या ठिकाणी 4 नंबरचा फ्लॅट आहे। त्या फ्लॅटमध्ये हे प्रेमीजीव राहायला लागले होते आणि इथं त्यांनी तो भाड्यानं घेतलेला होता आणि साधारणपणे 3 वर्षापासून हे दोघंही त्या ठिकाणी राहत होते। आता मनोज जे आहेत ते आता त्या ठिकाणचं रेशनिंग कार्यालय त्या ठिकाणी कामाला होते। आता या मनोजचं वय आता साधारणपणे 55+ झालेलं होतं आणि सरस्वती जी आहे ती आता 30-32 वर्षाची झालेली होती। आता या सगळ्या काळामध्ये या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला होता। आता सरस्वतीवरती याचा संशय होता, तिचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे असं याला वाटत होतं आणि यामुळे मग यांच्यामधला वाद जो आहे तो वाढायला लागला होता। तारीख आहे 7 जून 2023, वार होता बुधवार। आता या दिवशी नयानगर पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की मनोज साने यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येते। आता याच्यामध्ये काहीतरी अघटित घटना घडलेली असावी, आता हे पोलिसांना समजलं। त्यानंतर पोलीस आता घटनास्थळी आलेले आहेत, त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये आलेत। त्यावेळेस याची चाहूल मनोज यांना लागली होती आणि ते मनोज लिफ्टमधून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाहिलं आणि ताब्यात घेतलं। आता पोलीस 4थ्या मजल्यावरती 7वा मजला आणि 4 नंबरचा फ्लॅट, तर या ठिकाणी ते पोहोचले। प्रचंड दुर्गंधी येत होती, दरवाजा उघडला गेला, दुर्गंधीचा भपका आला, पोलीस आत शिरलेत। आता अंगावरती शिसारी येईल अशा पद्धतीचं समोर दृश्य होतं। समोर तुटलेले पाय पडलेले होते, शरीराचे म्हणजे मानवी शरीराचे छोटे छोटे तुकडे होते आणि अत्यंत विचित्र अशा पद्धतीचा तिथं गंध होता। मांस जे आहे ते सडायला लागलेलं होतं। आता हे सगळं पाहिल्यावरती पोलिसांनी जे समजायचं ते समजले आणि फॉरेन्सिक टीम वगैरे जी आहे त्यांना बोलवण्यात आले। त्यानंतर हे सगळे तुकडे जे आहेत ते चादरीमध्ये आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले आणि यावेळेस अत्यंत विचित्र वातावरण तयार झालेलं होतं। हा 2 BHK फ्लॅट होता, याच्यामध्ये लाकूड कापायचं कटर आढळलेलं होतं आणि हे कटर हॉलमध्ये होतं। त्याचबरोबर ती प्लॅस्टिकच्या बॅग्स होत्या, कापलेले केस होते आणि बेडरूममध्ये अजून एक कटर होतं। त्याचप्रमाणे रक्तानं माखलेल्या म्हणजे रक्तानं भरलेल्या 3 बकेट होत्या। म्हणजे विचार करा, ते रक्त यानं सगळं त्या बकेटमध्ये काढून घेतलेलं होतं आणि किचनमध्ये काही मृतदेहाचे तुकडे होते। आता एका बाजूला अशा पद्धतीनं हा सगळा भयंकर प्रकार होता आणि दुसऱ्या बाजूला ते जे तुकडे आहेत ते तुकडे पोलीस आणि त्यांचे साथीदार किंवा फॉरेन्सिक मंडळी जे आहेत ते सगळे घेऊन जात होते। आता यावेळेस विचार करा, त्या फ्लॅटमधून हे सगळे तुकडे आणि हे सगळं घेऊन जात असताना, आता रात्रीची वेळ होती
यावेळेस त्या परिसरातली कुत्री जी आहेत ती मोठमोठ्याने ओरडत होती. कदाचित त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची शिसारी आलेली असेल, रागसुद्धा आलेला असेल, कारण या कुत्र्यांनी सुद्धा याच्यातले काही तुकडे खाल्लेले होते. तर अशा पद्धतीनं या बॉडीचे पार्ट जे आहेत ते पार्ट आता पंडित भीमसेन जोशी रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे, त्या घराची पूर्ण झडती घेतली आणि नंतर ते घर जे आहे ते सील केलेलं आहे आणि संशयित प्रियकर जो आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू झाली. आता ही घटना का घडली होती, आता याबाबत वेगवेगळी माहिती समोर येते. आता याच्यातली पहिली माहिती अशी समोर येते की या दोनही प्रेमीजीवामध्ये चारित्र्यावरून म्हणजे संशय होता, त्याच्यामुळे वाद होता. आता या वादातून 4 जून 2023 आता या दिवशी या प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली. धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला आणि तिला ठार मारलं. त्याच्यानंतर ही जी बॉडी आहे ती बॉडी त्याला डिस्पोज करायची होती आणि हा सगळा पुरावा नष्ट करायचा होता. आणि त्यामुळे मग त्यानं बाजारामधून झाडं कापायचं कटर जे आहे ते आणलं होतं आणि या कटरनं त्या शरीराचे असंख्य तुकडे केले. याच्यातले काही तुकडे त्यानं सोसायटीच्या पाठीमागच्या गटारामध्ये टाकून दिले होते, काही तुकडे कुकरमध्ये शिजवले होते, नंतर ते त्या मिक्सरमध्ये वगैरे बारीक केले होते आणि कुत्र्यांना खायला घातले होते आणि काही तुकडे तसेच खायला घातले होते आणि काही तुकडे भाजून खायला घातले होते. तर अशा पद्धतीने हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने थोडे थोडे तुकडे जे आहेत ते डिस्पोज करत चाललेला होता. आणि या गोष्टीला आता 3 दिवस झाले होते आणि आता इथं जे उरलेले तुकडे होते ते तुकडे सडायला लागले होते, त्याच्यातनं दुर्गंधी यायला लागली होती आणि यामुळे मग शेजाऱ्यांना सुद्धा त्रास व्हायला लागला होता. आता मग त्यामुळे त्यांनी ह्या वासामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि हे सगळं प्रकरण उघड झालं. आता या घटनेबद्दल अशी सुद्धा माहिती म्हणजे दुसऱ्या पद्धतीची माहिती अशी समोर येते की हे जे 2 प्रेमीजीव होते या प्रेमीजीवामध्ये वाद सुरू झाला होता आणि त्या वादातून ती जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीनं विष घेतलं, विषारी औषध घेतलं आणि आत्महत्या केली. आता घरामध्ये तिचा मृतदेह पडला होता. काय करायचा हा प्रश्न या प्रियकराच्या समोर होता. उद्या जर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं, पोलिसांना समजलं तर पोलीस आपल्याला दोषी ठरवतील आणि आपल्याला जेलमध्ये टाकतील. या भीतीनं या प्रेमीनं हा सगळा पुढचा मग ते कटर वगैरे आणलं, तिला कापलं आणि मग ते डिस्पोज करण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं 2 प्रकारे ही माहिती समोर येते आहे. पण ही अत्यंत भयंकर अशा पद्धतीची गोष्ट घडलेली आणि अजून या सगळ्या गोष्टीचा तपास चाललाय आणि त्यामुळे काही वेगळी माहिती, नवीन माहिती ही सुद्धा त्या संशयिताकडून पोलिसांसमोर येऊ शकते. आता या घटनेमध्ये ही जी हत्या होती का ती आत्महत्या होती, विष दिलं होतं की हिनं विष घेतलं होतं की यानं तिला घ्यायला लावलं होतं की अजून काही वेगळा प्रकार किंवा वेगळं कारण समोर म्हणजे भविष्यकाळामध्ये येऊ शकतं. आता ही जी प्रेयसी आहे सरस्वती वैद्य ही अहमदनगरची आहे अशी माहिती समोर येते, म्हणजे प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती समोर येते. आता याच्यातील मुख्य आरोपी याचं आडनाव काही ठिकाणी सहानी असं सांगितले आणि काही ठिकाणी साने असं समोर आलेलं आहे. आता हे सर्व घडवणं किंवा हे तुकडं करणं ह्या ज्या गोष्टी यानं केल्या होत्या तर याच्यासमोर श्रद्धा हत्याकांड जे आहे त्याचा आदर्श होता. म्हणजे या बाबानं ह्या प्रकरणाचा आदर्श घेऊन हे सगळं केलं असं माध्यमातून समोर आलेले. पण या प्रकरणातनं धडा काय मिळतो? पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की जे जोडीदार असतात ना त्यांनी एकमेकांच्या मनामधला जर काही संशय निर्माण झाला तर तो दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं वर्तन हे असं असलं पाहिजे की जेणेकरून आपल्या जोडीदाराला संशयच आला नाही पाहिजे आणि जरी आला तरी तो तात्काळ दूर करता आला पाहिजे. पण लक्षात घ्या, ही जी घटना घडली म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. अंगावरती शहारे आणणारी आणि शिसारे आणणारी ही घटना होती. आता याच्यामधली भयंकर गोष्ट काय तर श्रद्धा हत्याकांडाचा आदर्श या मंडळीने घेतला. म्हणजे आदर्श कोणाचा घ्यावा आणि काय घ्यावा हे सुद्धा काही मंडळींच्या लक्षात येत नाही. आपलं जे शिवतंत्र आहे म्हणजे शिवतंत्र म्हणजे शिव सत्य, शिव म्हणजे सत्य, सत्य म्हणजे सुंदर, म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर याचा सगळ्याचा मिलाप म्हणजे शिवतंत्र. म्हणजे वाईट गोष्टीमधून सुद्धा आपल्याला चांगलं काय घेता येईल याचा विचार करणं म्हणजे शिवतंत्र. याबद्दल मी पाठीमागं अनेक वेळा बोललेलो आहे. आता ही श्रद्धा हत्याकांड जे घडलं होतं त्या हत्याकांडामधून आपण काय धडा घेतला पाहिजे. पाठीमागं पण मी सांगितलं, परत एकदा सांगतो की आई वडील आपल्यावरती एवढं जीवापाड प्रेम करतात, त्या आईवडिलांचं न ऐकता अनोळखी व्यक्तीसाठी जर आपण त्या घरच्यांना सोडलं त्यानंतर काय अवस्था होते हे या घटनेमधून शिकण्यासारखं आहे, याच्यातनं मोठा धडा घेण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट, जोडीदार निवडत असताना थोडा तरी विचार करावा. आपण जर बाजारात गेलो नारळ घ्यायचा असेल तर तो 4 वेळा वाजवून बघतो आणि जर नारळ नासका निघाला तर बाबा आपल्याला तो देवाला वाहता येतो. पण जोडीदार जर नासका निघाला तर मात्र आयुष्य सगळं नासून जातं.
किंवा भाजी घ्यायला गेलं तरी पण आपण ती भाजी चांगली बघून घेतो, पण जर ती खराब निघाली तरी पण ती टाकून देता येते. पण जोडीदार जर खराब निघाला तर आयुष्य पूर्ण खराब होऊन जातं. तर या गोष्टीचा विचारसुद्धा केला पाहिजे. केवळ डोळे बंद करून, म्हणजे आपल्या आईवडिलांचं न ऐकता डोळे बंद करून आपण जर कोणावरती विश्वास ठेवला तर मग असा काय धोका भेटतो की नंतर डोळे उघडायला सुद्धा चान्स मिळत नाही. अशा अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. तर आता अशा ज्या घटना घडतात ना, त्याच्यातनं परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळं आता जे आपल्या DSDची मंडळी आहेत, DSD पाहणारी मंडळी आहेत, तर ती मंडळी तर अशा गोष्टी स्वप्नातही विचार करू शकत नाही. कारण पाठीमागच्या 1000 भागांमध्ये आपण याच गोष्टी सांगितल्यात की जे काही करायचं आहे ते कायदेशीर पद्धतीने करा आणि कायदा हातात घेऊ नका आणि हिंसाचाराचा विचार स्वप्नातसुद्धा करायचा नाही आहे. आता हे जे प्रकरण आपल्या समोर आलेलं होतं, त्यानं त्या प्रेयसीला अशा पद्धतीनं मारलं. आता त्याचे अजून अपडेट समोर येऊ शकतात. ते आल्यानंतर त्याच्यावर पण आपण बोलूया. पण याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.